जिल्ह्यामध्ये आपल्याकडं सोलापूर महानगरपालिकेचे नियंत्रण अधिकारी आहेत. सर नमस्कार. नमस्कार. सर नमस्कार. आपलं नाव? मी तपन डंके. तपन डंके साहेब, नियंत्रण अधिकारी म्हणून सर इथं कधीपासून आपण कार्यरत आहात? 10 जूनला ऑर्डर निघाली, 10 जून 2025. 11 जूनला पदभार घेतला, त्याच्यापासून आहे पुढं. 11 जून 2025 पासून तुम्ही इथं नियंत्रण अधिकारी म्हणून कार्यरत आहात. तर नियंत्रण अधिकारी म्हणून तुमचं कर्तव्य काय? आता माझ्याकडे 5 डिपार्टमेंट आहेत. अतिक्रमण आहे, झू आहे, परिवहन आहे, त्याच्यानंतर मंडई, मार्केट, कोंडवाडा आणि इलेक्शनचं नोडल ऑफिसर, ईव्हीएम मशीन. या सगळ्या विभागाचं जे कामकाज चालतं, एचओडी करतात. ते एचओडी काम कसे करतात, काय करतात, शासनाचे जे काही उद्देश असतील त्या उद्देशाप्रमाणे काम चालू आहे का नाही, नियमानुसार काम चालू आहे का नाही, ते बघणं, त्याचं रिपोर्टिंग आयुक्तांना करणं आणि शासनाचे काय पत्रव्यवहार असेल तर ते करणं. गुड सर. तर आपण नियंत्रण अधिकारी म्हणून इथं कार्यरत आहात. तर आपल्याकडे 5 विभाग आहेत. तर 5 विभागापैकी विभाग क्रमांक 1 हा अतिक्रमण विभाग आहे. तर ह्या अतिक्रमण विभागासाठी आपण नियंत्रण अधिकारी म्हणून कसं काम करता आणि इथं करत असताना आपले नियंत्रण अधिकारी असेल, किती लोकांचे टीम आहे आणि ते काय काम करत असतात? अतिक्रमण प्रतिबंधक अधिकारी म्हणून आमच्याकडे सहाय्यक अभियंता हे पदनाम आहे. त्याच्या हाताखाली 2 कनिष्ठ अभियंता आहेत आणि मग त्यांच्या हाताखाली 2 क्लार्क आहेत आणि पोलीस डिपार्टमेंटकडनं 2 लेडीज पोलीस आणि 3 पोलीस आहेत. 3 पोलीस आहेत. तर मग आपल्या शहरामध्ये आता भौगोलिक परिस्थिती तुम्ही जाणून घेतली असेल आपल्या शहराची, तर इथं अतिक्रमण सध्याला कशा पद्धतीने चालतं? म्हणजे आपलं म्हणजे सरासरी हा महानगरपालिकेमध्ये ज्यावेळेस अतिक्रमण काढण्यासाठीचा लोड होतो किंवा अतिक्रमण हे कोणत्या स्वरूपाचं असतं? नाही, सध्या आमच्या अतिक्रमण म्हणजे जे रस्त्यावरचं, फुटपाथवरचं आहे अतिक्रमण, ते आम्ही लगेच काढतो जाऊन. बाकी जे नाल्यावर असेल किंवा तुमचा बांधकाम परवानगीचा विषय असेल, ते जे अतिक्रमण आहे ते बिल्डिंग परमिशन असतील, टाउन प्लॅनिंग असेल, भूमी मालमत्ता असेल, त्या विभागाच्या अभिप्रायानंतर आम्ही ते काढतो. गुड सर. तर आता फुटपाथ ना, बरं, गुड सर. तर दंडात्मक कारवाई कशी ठरवता तुम्ही? म्हणजे किती दंड त्याला आकारला जावा म्हणजे फुटपाथवरती? किती आहे आपल्याकडचा? ₹1000 आपण ते जप्त करून आणतो आणि आमच्या इथं स्टोअरला लावतो आणि मग ते लोक येऊन 7 दिवसाच्यात, आम्ही परवाच 2 तारखेला पेपरमध्ये जाहीर प्रसिद्धीकरण पण दिलेलं आहे की आम्ही जप्त केलेलं सामान ज्या कोणाचं आहे त्यांनी इथं अतिक्रमण विभागामध्ये येऊन रितसर पावती जे काय असेल शासनाची रितसर पावती भरून रितसर गाडी घेऊन जावा. गुड सर. आम्ही 7 दिवसानंतर त्याला लिलाव करणार. जास्त करून आता भौगोलिक परिस्थिती तुम्ही जाणून घेतली, म्हणजे आपण अतिक्रमण विषयावरच नाही तर 5 विषयांवरती बोलणार आहात. तर अतिक्रमण जास्त करून हे कोणत्या भागात जास्त फुटपाथवरती केलं जातं? नाही, असं काही नाही. जिथं एकतर शहरामध्ये फुटपाथ फार कमी आहे. तुम्हाला आढळून कुठे येते? नाही, शहरात असं अतिक्रमण आढळून कुठे येतं असं नाही सांगता येणार. जसं कोणाची तक्रार आली, समजा आता तुम्ही एखादी तक्रार सांगितली मला, त्या तक्रारीची नोंद शहानिशा करून आमचे लोक तपासून त्याच्यानुसार कारवाई करतात. गुड सर, गुड. ठीक आहे. तर बरेच ठिकाणी आता आपल्या इकडे सुशोभीकरण केलेलं आहे, बरंच कोटीवधी खर्च केलेला आहे की नागरिकांसाठी चांगलं आरोग्य मिळावं किंवा मुलांना खेळण्यासाठी साहित्य बसवलेलं आहे. तर अशाही ठिकाणी सर बरेच अतिक्रमण होत आहे. याच्यावर नागरिक वगैरे तुमच्याकडे अद्याप काही तक्रार? तुम्ही जर ठिकाण सांगितलं तर मला त्याच्याबद्दल काहीतरी बोलता येईल. मी असं ते म्हणत नाही, कॉम्बाईन नाही म्हणत. अतिक्रमणावरती ज्यावेळेस तुमच्याकडे अतिक्रमण विभागात रितसर काही तक्रार देत असतात, पण असंही अतिक्रमण जास्त होतं. तर आमच्या माध्यमातून तुम्ही हे सुद्धा सांगायचंय की अतिक्रमण आता काही ठिकाणी बाबा मुलांना खेळण्यासाठी जागा केलेली असतात, अशा ठिकाणी सुद्धा अतिक्रमण करू नये, असं तुम्हाला काय वाटतं याच्यावर? नाही, मी तर सांगितलंच ना आधी, आणि वारंवार आमच्या आयुक्त सरांनी पण सांगितलेलंच आहे की मुख्य रस्त्यावर किंवा चौकामध्ये किंवा फुटपाथवर कोणीही अतिक्रमण म्हणजे काय की हे जे किरकोळ विक्रेते करणार, किरकोळ फेरीवाले आहेत, त्यांनी अतिक्रमण करू नये. आणि जर समजा तिथं आमच्या ते काय टेम्पररी असतं, परमनंट नसतं, त्यामुळे आमचे लोक तिथं जाऊन जे काही दंड असेल तो करतात, जागेवर त्याची पावती देतात. ते पावती देतात याचा अर्थ त्याला तो परवाना नाहीये. जसं ट्रॅफिक पोलीस तुमच्याकडे लायसन नसताना गाडी पकडली तर तुमच्याकडे लायसन नाही म्हणून तुमच्याकडे दंड देतात, करतात की नाही? म्हणजे याचा अर्थ तुम्हाला तीच गाडी घेऊन पुढे चौकात जायला अलाउड आहे का? नाही. बरोबर, अगदी सर, बरोबर आहे. तर आता आपण परिवहन विभागाकडे येऊ सर. तर परिवहन विभागामध्ये सर सध्या सोलापूर आपल्या महानगरपालिकेचं काम तुम्ही जर आधीच जर सांगितलं असतं तर सगळ्या विभागाची मी तयारी केली असते. तुम्ही आता अतिक्रमण सांगितलं म्हणून अतिक्रमणचीच केली. परिवहन विभागाचं कसं कामकाज आहे? परिवहन विभागाचं ऑफिस इकडं एम्प्लॉयमेंट चौकाच्या वर आहे. तिथं आलं तर तिथं पण मला आवडेल की आमच्या एक कोणीतरी परिवहन विभागाचं एक काहीतरी काळजी घेऊन ते करतंय. तुम्हाला विनंती आहे, परिवहन विभागाचं पण करून करू, ते सोपं जाईल. गुड सर, असं ते चालतंय. तर नियंत्रण अधिकारी म्हणून जे आता तुमच्याकडे 5 विभाग आहेत,
तर या विभागांवरती आपण नियंत्रित आता गेले 2 महिने जरी इथं तुम्ही असला नियंत्रण अधिकारी म्हणून जर शासनाच्या गाईडलाईन नुसार आणि टीमवर्कवर विश्वास ठेवणारा माणूस आहे मी. टीमवर्क करून लोकांचं प्रबोधन करायचं. नुसतंच sir. अतिक्रमण काढणं आणि एखाद्याचं नुकसान करणं हे काय बरोबर नाहीये. अगदी तर बरोबर. त्याला 2 गोष्टी व्यवस्थित समजून सांगून हे कसं चुकीचं आहे, हे तू असं केलं तर हे तुझं कसं भलं होईल, अशा पद्धतीचा मी आल्यापासून आम्ही लाऊडस्पीकरवर पहिल्यांदा अतिक्रमण गाडी जायच्यात एक आमचा माणूस जातो आणि तो लाऊडस्पीकरवर सूचना देतो की असं असं अतिक्रमणची गाडी मागणं येणार आहे तुमचं हे कारण हे रस्त्यावरची किरकोळ. आता उदाहरणार्थ आज सकाळी आम्ही एम्प्लॉयमेंट चौकामध्ये गेलो होतो, तिथं सगळे जे गावाकडचे लोक भाजी विक्रेते येतात त्यांना जागाच नाहीये. त्यांचं गरीबाचं आम्ही ते नुकसान करून किंवा दंड करणं हा आमचा मूळ उद्देश नाहीये. तिथं तो लोक बसतात, ते लोक बसल्यानंतर त्यांच्याकडे भाजी खरेदी करणारे जे लोक येतात ते गाडीवर बसूनच भाजी घेतात. त्यामुळे तो रस्ता मूळचा जो अरुंद आहे तो अजून अरुंद होतो. तसं होऊ नये म्हणून आपण त्यांना आधीच सूचना देतो. ठीक आहे सर. तर आपले जे 5 मूळ विभाग आहेत तर त्या 5 मूळ विभागावरती कोण अधिकारी कार्यरत आहेत? नाही वेगवेगळे आहेत ना प्रत्येकाचे वेगवेगळेच, पण कोण अधिकारी कार्यरत आहेत? कोण अधिकारी म्हणजे आता परिवहन विभाग असेल, अतिक्रमण विभाग असेल, त्याच्यासाठी जे अधिकारी नेमलेले आहेत हे काम करत असताना ते कोणते अधिकारी आहेत ते त्याच्यावरती नेमलेले आहेत? आता अतिक्रमण विभागाचे तुम्हाला पहिल्यांदा मगाशीच सांगितलं की मी डोंगरे साहेब आहेत. डोंगरे आहेत सहाय्यक अभियंता म्हणून. त्याच्यानंतर मंडईला तोडकर म्हणून अधीक्षक आहेत. त्याच्यानंतर परिवहनला अंजीखाने म्हणून काय ते कार्यालय अधीक्षक आहेत. त्या तोडकरकडेच कोंडवाड्याचा पण चार्ज आहे. आणि इलेक्शनला मी ईव्हीएमचा आहे. इलेक्शनला कारंजे साहेब आणि पंडित साहेब आहेत. पंडित साहेब आणि कारंजे साहेब आहेत. ठीक आहे सर. तर नियंत्रण अधिकारी म्हणून तुम्ही यापुढे सर कशा पद्धतीने काम कराल? चालेल, तुमच्यासारख्यांच्या शुभेच्छामुळे किंवा अजून काय तुम्ही चांगले सजेशन देत असाल तर ते पण आम्ही ऐकून घेऊ आणि त्याच्याप्रमाणे जर असेल तर ते पण काम करू आम्ही. चालतं सर. माहिती दिल्याबद्दल सर धन्यवाद.